मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर मी आज आहे ना तुम्हाला हिरव्या मिरचीची जरा आगळी वेगळी भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला सांगते। कमी ना थोडंसं ओलं खोबरं घेतलंय, थोडे आल्याचे 4 तुकडे घेतले छोटे छोटे, 2 कांदे घेतलेत कापून, टोमॅटो आणि 9-10 हिरव्या मिरच्या घेतल्यात, थोडेसे मागचे हे कोथिंबीरीचे मागचे देठ असतात ना ते घेतलेत, आणि त्यासाठी थोडीशी धण्याची पावडर लागेल, धने पावडर, जिरा आणि मिरीची पावडर आहे, थोडीशी हळद, थोडा आपला गरम मसाला, थोडा कांदा लसूण मसाला, 2 चमचे आणि हिंग आणि चवीपुरतं मीठ। तर हे अंडे मी 8 अंडे घेतले। तर आपण आता सुरुवात करू। आपण आता थोडंसं तेल टाकू आणि आपण पहिलं ओलं खोबरं ते भाजून घेऊ। थोडंसं खोबरं भाजलं, आता आपण थोडासा 10-12 पाकळ्या लसणाच्या टाकू, थोडंसं आलं टाकायचं। खोबरं आणि आलं लसूण काढून घेऊ। आता आपण कांदा परतून घेऊ। हे बघा, कांदा असा परतत आला का आपण त्याच्यात हिरवी मिरची परतून घेऊ। हिरव्या मिरच्या चांगल्या भाजून अशा घ्यायच्या तेलामध्ये। कांदा चांगला परतला, आता मिरची कांदा, आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकू। टोमॅटोला चांगलं तेल सुटेपर्यंत, पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचं। नंतर आपण हे कोथिंबीरीचे देठ आहेत ना, हे देठ टाकायचे, ते पण चांगले परतून घ्यायचे बारीक गॅसवर। चांगलं आता टोमॅटोला पाणी सुटले, आता आपण थंड करायला काढून घेऊ। आणि याचं वाटण करून घेऊ आपण। आपलं वाटण असं वाटून झालंय, आता आपण तेल टाकू, त्यामध्ये आपण गरम मसाला टाकू। आपण 1 चमचा गरम मसाला टाकला, 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकायचा, धना पावडर, हळद, हे चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। आता आपण त्यामध्ये हिंग टाकू आणि थोडंसं पाणी टाकू, म्हणजे चांगले छान परतत ते तेल सुटेपर्यंत आपण चांगलं परतून घेऊ। या मसाल्याला आता चांगलं तेल सुटलंय, आता आपण चवीपुरतं मीठ टाकू। मसाल्यात थोडं टाकायचं, अंड्यांना थोडंसं। आता आपण कोथिंबीर टाकू चांगली, आणि मीठ आणि कोथिंबीर परतलं का त्यामध्ये गरम गरम पाणी ओतायचं। आता आपण याला ना चांगली बारीक गॅसवर झाकण ठेवून उकळून घेऊ चांगलं, तोपर्यंत आपण अंडे फ्राय करून घेऊ। आता आपण ना हे अंडे असेच याच्यामध्ये सोडायचे। गावठी अंड्याची कशी चवच वेगळी असते ना। दोन अंडी सोडून घ्यायची, त्याच्यात थोडं जिरा मिरी पावडर टाकायची आणि थोडंसं त्यामध्ये मीठ सोडायचं असं। आणि आता आपण हे बघा, आपली अशी अंडी चांगली अशी फ्राय झालेत। आता आपण भाजीत सोडूया ते अंडे, असे परतून घ्यायचे छान।
आता हे खाली उतरून ठेवू आणि आपली भाजी तयार आहे. ग्रेव्हीला उकळी आली ना, आपण यामध्ये सोडू. आपली अशी आता हे रस्सा छान तरी आली. आता आपण यामध्ये असे एक एक अंडा असं सोडायचं. तुम्ही ना एकदा अशी भाजी करून बघा, खूप भारी लागते. हे बघा, अशा पद्धतीने आपली अंड्याची भाजी हिरव्या मिरचीची तयार झाली. आता आपण थोडीशी अशी वरून कोथिंबीर टाकू आणि गॅस बंद करू. आता आपण अशी काढून घ्यायची. अशा पद्धतीने मी अंड्याची भाजी केली हिरव्या मिरचीची. थोडासा कांदा लसूण मसाला घ्यायचा, आपला घरचा मसाला घ्यायचा. एवढी भारी होती ना. तुम्ही पण करून बघा. तुम्हाला जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय बाय.